रिन्यू झालंय. नाही ठीक आहे, आपण परत अप्लाय करू. काय खरंच? रिन्यू झालंय. रिन्यू झाला? रिन्यू झालंय. समर्पिता किचन आपण पुन्हा एकदा चालू करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही आता. अर्पिता मॅडम, आपलं किचन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. अरे नीलू, तुला मस्करी करायला सुचते हा? एका मिनिटासाठी श्वास थांबला होता माझा. मम्मी आली म्हणून. अरे नाही, मला वाटलं हे लायसन्सचं काम झालं नाहीये. तू एक काम कर, निकीला फोन करून सांग जा. हा हो, ती पण खूप टेन्शन मध्ये असेल ना. तिला फोन करून सांगा की आपलं समर्पिता किचन पुन्हा एकदा सुरू होतंय. आता मागे वळून बघायचं नाही. आई ग, मोडले ग, मोडले माझे पाय गेले. आई ग, एक तर त्या वडाला फेऱ्या मारून आणि दुसरं तिथून इथपर्यंत चालत यावं लागलं म्हणून. ही सगळी ना अर्पिताची करणी. डॉक्टरांनी मनाई केली होती तिकडे यायला, तरी पण आली. आणि आपला पोरगा सतत आपल्या महाराणीच्या दिमतीला. ती अर्पिता तिकडे आली म्हणून राजसीने आपल्याला इथे आणलं नाही. गेले माझे पायाचे तुकडे पडले आता. काय तुम्ही काय बघताय असे तोंड वाकडं करून? केली हा, तुमच्या नावाची पूजा केलीये. 7 जन्मांसाठी मागितलंय. आता पुढचे 6 जन्म तरी नीट वागा. वडाची पूजा केलीये याचा पश्चाताप होऊ देऊ नका, म्हणजे झालं. तू काय हसत बसलीस? जरा पाणी बिणी दे. देते. काय गरज होती तिकडे यायची? हा, परत उन्हाचा त्रास झाला असता, काय झालं असतं तर सेवा कोणी करायची? नाही म्हणजे हा करतो म्हणून इतकं रागवून घेशील तू? आई आई, हे बघ, तू हे सगळं काळजीने बोलतेय का रागाने? म्हणजे नक्की त्रास कसला होतोय तुला? अर्पिता मॅडम तिकडे आल्या त्यामुळे ते आणखीन आजारी पडतील याचा त्रास होतोय, का सगळ्या अडथळ्यांवर मात करून त्यांनी मनोभावे पूजा केली याचा त्रास होतोय? घेतलीच, बायकोची बाजू घेतलीच. आणि आज तर काय वटपौर्णिमा स्पेशल ना. आई, तुम्ही आता दोघं सुखरूप घरी आलात म्हणून. काय झालं असतं तर काय करणार होतो आपण? बरोबर बोलती आई. काल तिला चक्कर आली होती, डॉक्टरांना बोलवावं लागलं होतं, विसरलास का? त्यात हिची आई तिकडे आली होती. हिचा काय ताप कमी आहे म्हणून ती महामाया उतरली? बाई अगं, काय किती बडबड केली त्यांनी. काय स्टँडर्डच नाही त्यांना. स्टँडर्ड बद्दल आपण बोलायलाच नको, कारण काय वागण्याची आणि चुकांची जर लिस्ट काढली ना तर आपलं पारडं जड होईल. ती राजसी तिकडे आली होती, माझ्या नावाने पूजा करत होती, ते तुम्हाला चालत होतं तेव्हा काही नाही म्हणालात तुम्ही. काढू चुकांची लिस्ट अजून? दे चल खिचडी खाऊ. कधीपासून भुका लागल्यात. त्या प्लेटी घे. समीर, जाऊ द्या ना. अहो, सणाचा दिवस आहे आणि आज इतक्या दिवसांनी चांगली बातमी आली आपल्याकडे. उगाच कशाला तेच ते उकरून काढायचं. उलट आपल्याकडची गुड न्यूज त्यांना सांगा आणि आपल्या आनंदात त्यांना सहभागी करून घ्या. बरं, ठीक आहे. आई, एक गुड न्यूज आहे. आई, गुड न्यूज बद्दल बोलता येते. हिची कालची चक्कर कळतंय का?
काय बोलताय? त्या गॅस सिलेंडरचा अपघात झाला ते माहित होत. हा अपघात कधी घडला? गुड न्यूज. गुड न्यूज म्हणजे सावकाश. अरे एवढी घाई काय झाली होती? अगं उलट उशीरच झालाय आई. या आधीच व्हायला हवं होतं. अरे तू आता हा व्याप कोण सांभाळणार? कोण म्हणजे आपण सगळे. ए मला नाही जमणार हं. हिला आधी माहेरी धाडून दे. त्यांचं काम आहे हे. म्हणजे रीतच आहे ना तशी. आई आता समर्पिता किचन यांच्या माहेरी कसं धाडणार आहे? ते समोर आहे ना. समर्पित त्याचा काय संबंध आहे? अरे तीच तर गुड न्यूज आहे आई. आपल्या समर्पिता किचनचं लायसन्स रिन्यू झालंय. लवकरच आपलं किचन सुरू होणार आहे बघ. ही गुड न्यूज आहे होय. आम्हाला वाटलं काय वाटलं? किचन सुरू झालंय याचा आनंद आहेच, पण त्या निमित्ताने आता पुन्हा समीर अर्पिताचं नातं घट्ट होणार. नाही नाही नाही, हे दोघे वेगळे व्हायलाच पाहिजेत. समीर, मी काय म्हणते, आपण ही गुड न्यूज नवसाजींना पण सांगूया का? हो सांगूया की. नवसाजीचाच फोन आहे. 100 वर्ष छळणार ही म्हातारी. बापरे, आता काय बोलते कुणास ठाऊक. स्पीकर वर टाका फोन. हा आजी. आजी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझीच आठवण काढत होतो. अरे 100 वर्ष तर जगणारच आहे मी. पतवंड खेळवायचे आहेत मला मांडीवर. आजी ऐक ना, एक चांगली न्यूज द्यायची आहे तुला. अरे मग सांग सांग लवकर. आपलं समर्पिता किचन आहे ना, त्याचं लायसन्स रिन्यू झालंय. लवकरच आपलं किचन सुरू होणार आहे. आजी आपली गाडी आता भरधाव वेगाने धावायला लागणार आहे परत. अरे होणार म्हणजे काय, होणारच. देवी आहे रे पाठीशी.